बऱ्याच कुंडलीमध्ये पितृदोष आपल्याला दिसून येतो किंवा अर्धकाल सर्पदोष किंवा गुरु राहू चांडाळ दोष किंवा यापासून निर्माण होणारे राहू आणि केतूपासून निर्माण होणारे पितृदोष आपल्याला नक्की आपल्या कुंडलीमध्ये किंवा इतर कोणाच्या कुंडलीमध्ये जरूर दिसून येतात। तर याचा परिणाम काय होतो, तर आपल्या कुंडलीमध्ये जर हा पितृदोष आहे किंवा अर्धकाल सर्पदोष आहे, गुरु राहू चांडाळ दोष आहे, तर हे कशा प्रकारे आपल्या जीवनावर इम्पॅक्ट करतात, तर हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत कन्फ्युजिंग बनवतात माइंड। त्यानंतर आपण जे काही विचार करत आहोत किंवा आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये आपल्याला असफलता नक्की मिळत असते। तर हे त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात। तर हेच परिणाम आपण कशा प्रकारे कमी करू शकतो, त्यासाठी अनेक उपाय केले जातात, जसे की शांतीची पूजा केली जाते। अर्धकालसर्पदोष, कालसर्पदोष आणि गुरु राहू चांडाळ दोष यांची जे हे आहे ती